दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या निधनाच्या संदर्भानं अमोल मिटकरी यांनीही वक्तव्य केलंय। आरोपांमध्ये तथ्य आहे असा त्यांचा दावा आहे। तशाच संदर्भातली भूमिका शशिकांत शिंदे सुद्धा मांडताना दिसतात। माहितीप्रमाणे आता या सर्व 5 विमानावर बंदी घातलेली असेल, परंतु या असलेल्या कंपनीवर आणि या कंपनीला परवानगी देणाऱ्या मग केंद्रीय मंत्री असो किंवा कोणी असो त्यांच्यावर कारवाई करणं, त्यांचा राजीनामा घेणं किंवा या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा करणे दाखल करणं हे गरजेचं आहे। ब्लॅक बॉक्स अख्खा विमान जळलं, विमानाचा टेल सुरक्षित असताना ब्लॅक बॉक्स कसा जळतो आणि SIT चौकशी असेल, CID चौकशी असेल, CBI चौकशी असेल, ज्या ज्या राज्य सरकारने लावलेल्या आहेत त्याबद्दल राज्य सरकारच्या मनात हे दुमत असण्याचं कारण नाही की आपण त्यामध्ये हलगर्जी करतोय। पण दुर्दैवानं मला म्हणावं वाटतं की ज्या फास्ट ट्रॅकवर हे सगळं यायला पाहिजे तसं येताना कुठं दिसत नाही। आणि जर DGCवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर मी तुम्हाला सांगतो अधिवेशन संपल्यानंतर अख्खा महाराष्ट्र पिंजून काढू आणि एक जन आक्रोश काय असतो तो DGCला दाखवून देऊ।